अंकुशजी, शिरा कसा काय वाटला? जमला होता? मी पहिल्यांदाच बनवला, पहिल्यांदाच मी स्वयंपाक करत गेली होती. मला असं वाटत होतं का जमला का नाही जमला, पण सांगा ना तुम्हाला कसा वाटला? अगं शिरा तर एक नंबरच जमला होता पुन्हा. खूपच मस्त. आणि म्हटलं साडी तर खूप चांगली दिसून राहिली होती, तू खूपच सुंदर दिसून राहिली होती. मी तुला कधीच साडीमध्ये नाही बघितलं, कधीच नाही. आणि आज तू ही साडी नेसली ना तर किती सुंदर दिसून राहिली. आज साडीच नेसत जाय, हा रोज साडी नेसत जाय. नाही हो, आता कधीच नाही. साडी तर नेसणारच नाही बिलकुलही. या साडीत ना चालता येते ना बसता येते. नुसती त्याच्या मिऱ्या पायातच येते. असं वाटते का इकडे पडतो का तिकडे पडतो. काही सुधारत नाही बाप्पा या साडीत. मग आज कशी काय घातली साडी? अगं साडीत खूप सुंदर दिसून राहिली तू. घालत जाय साडी. अहो, मला साडी कुठे नेसता येते? मी तर घालणारच नव्हती साडी. मी तर सकाळी ड्रेसच घातला होता. पण राधिका ताई म्हणे का आज पहिला दिवस आहे म्हणे तुझा म्हणे, तर तू साडीच नेस म्हणे. चांगलं इम्प्रेशन पडते म्हणे, म्हणून मी घातली साडी. पहिले तर मला घालताच नव्हती येत. त्यांनी एक साडी आणून दिली होती पहिले, तिथे मी पूर्ण गुंडून घेतली होती अंगाच्या भोवती. ते काही मला जमलीच नाही. हो काय मग? मग काय मग राधिका वहिनीला आवाज दिला. मग त्यांनी ती पहिली जी साडी दिली होती ना ती परत नेली. नंतर ही साडी दिली. मग त्यांनीच नेसून दिली मला ही साडी. मला तर काही जमतच नव्हती. त्यांनीच सगळं काही करून दिलं मला. तुला एक गोष्ट सांग काय पुन्हा, माझी राधिका वहिनी ना खूप छान आहे आणि ती त्यांचा स्वभावही खूप छान आहे. सगळ्यांवर लक्ष ठेवतात त्या आणि सगळं काही बरोबर करतात. आता पूर्ण घर सांभाळतात ना एवढं एवढं मोठं. हो ना अंकुची, राधिका ताई तर खूपच काम करतात. आता पहा ना, सकाळी मला म्हणे का तू शिरा बनव म्हणे, मी तुला सांगतो म्हणे सगळं काही. त्यांनीच सांगितलं म्हणा सगळं काही मला, हे टाक ते टाक. मग मी तसं तसं टाकत होते त्यात. मग माझं इकडे शिरा बनवणं चालूच होतं, तर त्यांनी तिकडे मोठ्या भाऊजीचा डबासुद्धा तयार करून घेतला. त्यांच्यासाठी 2-4 पोळ्याही केल्या, भाजी केली आणि सगळं पॅक करून ठेवूनही दिलं. आणि माझा इकडे शिरा व्हायचाच होता, तर त्यांचं तिकडचं काम उरकूनही गेलं होतं. मी हळूहळू करत होते ना. आता मी म्हटलं जडाला गिडाला नाही पाहिजे, नाही तर बस मग अजून पंचायत. हे पाय पूनम, आता म्हटलं तू या घरात आली, आता तू या घरची लाईनी सून. आता म्हटलं जशी राधिका वहिनी राहते ना या घरात, तसंच तूही राहायचं. हिडून बिसडून मिळून, हां. आणि राधिका वहिनीसोबत चांगलं राहायचं, हां. खूप चांगला स्वभाव आहे त्यांच्यासोबत भांडणं वगैरे नाही करायचे. जशी माझ्यासोबत भांडते ना तू, तसं तर बिलकुलही नाही भांडायचं. काय म्हटलं तुम्ही? हा, मी तुमच्यासोबत भांडतो है ना? मी केव्हा भांडली? अहो मजाक करून राहिलो ना. हां, एवढी सिरियस होऊन जातं तू लहान लहान गोष्टीवर. सिरियस नाही व्हावं लागत ना, मजाक. खूप झाली म्हटलं तुमची मजाक. मला माहिती आहे तुम्ही मला टोमणे देता म्हणून. हा, केव्हा भांडली मी तुमच्यासोबत भांडायसाठी? पण जाऊ द्या, आता भांडणारच तुमच्यासोबत, नक्कीच भांडणार. पण पहिले मला हे साडी काढू द्या. यात ना मला चालता येत ना काही करता येत. पहिले साडी काढतो आणि राधिका ताईला नेऊन देतो. त्यांची साडी आहे नाही, त्यांना नेऊन देतो पहिले. बरं बरं. गेली काय? गेली वाटते साडी बदलायसाठी. मला ना तिला सतवलं ना तर खूप मजा येते. ती चिडते ना, मला आवडते तिचं चिडणं. हां, म्हणून मी तिला जास्त करून परेशानच करतो. खूपच सतवतो तिला. राधिकानं टिफिन बनवला का नाही बनवला काय माहीत. आता सकाळी गडबड झाली होती ना, पूनमनं शिरा बनवला तर काय माहीत डबा झाला का नाही झाला, का उशीर झाला तर आली नाही इकडे. नाही तर नाही झाला असं तर मग तिला म्हणाल का तिथंच कॅन्टीनमध्ये जेवण करून घेईन मी, राहू दे आजच्या दिवस डबा, उद्या देजो. पण आली नाही ना इकडे, काय करू राहिली तर. अरे राधिका, आली काय? किती वेळची वाट पाहून राहिलो तुम्ही. म्हटलं काय करू राहिली काय नाही. डबा झाला का तयार? आणि नाही झाला असं आज गडबड होती तर राहू दे, मी आज कॅन्टीनवरच जेवण करून घेईन. हां, काही गडबड नको करू. आता एवढं मोठं काम आहे, 2 माणसं अजून वाढले घरात, पुन्हाच जाते उशीरपाशी. तू काही काळजी नको करू. मी कॅन्टीनमध्ये जेवण करून घेईन. नाही हो, काही बोलता काय तुम्ही? असा दिवस कधीच नाही निघन म्हटलं का मी तुम्हाला डबा नाही देऊ शकत. एवढा वेळ तर राहतेच ना माझ्याजवळ. आता डबा बनवायला उशीरच कोणता लागते? अर्ध्या तासात डबा तयार. हां, लागतेच किती 2-4 पोळ्या टाकल्या, जराशी भाजी केली का झाला डबा. आणि म्हटलं डबा तर खूप वेळचा बनवला मी. शिरा बनवणं चालू होता ना तेव्हाच बनवून घेतला. म्हटलं नंतर काही होणार नाही, कारण की शिरा इकडे आणून दिलं आणि त्याच्यात कसं ज्या पूनमनं साडी घातली होती की नाही, तर तिला चालता ये नाही, काहीच नाही. म्हणून म्हटलं मीच धरतो म्हटलं ट्रे. म्हणून मीच धरला ट्रे आणि तिला म्हटलं फक्त तू दे म्हटलं त्याच्यातून, आणि तू काहीच नको करू म्हटलं. असं मग तू साडी घालायचा विचार तुझा होता वाटते है ना. तू सांगितलं तिला साडी किडी घाल म्हणून. हो, मीच सांगितलं. म्हटलं आता पहिला दिवस आहे, आता तू किचनमध्ये काम करून राहिली म्हटलं आणि सगळ्यांचं तोंड गोळ करशील तर हे ड्रेस पेस म्हटलं जाऊ दे. आता एखादी मस्त साडी घाल म्हटलं. पण तिच्याजवळ कपडेही नाही आहे ना, काहीच नाही आणलं तिनं. 2-4 ड्रेस आहे फक्त तिच्या बॅगमध्ये, काहीच नाही आणलं तिनं. तर म्हटलं जाऊ दे म्हटलं, माझी साडी घे म्हटलं आणि घाल. तिला घालू नाही दिली. पहिले दुसरी दिली होती, ती काही तिला जमली नाही. मग दुसरी ती पोपटी कलरची साडी नेऊन दिली आणि तिला घालून पण दिली. पण कसं आता सवय राहत नाही ना. आता ड्रेस घालणं काही सवय राहते साडी गिडी घालायची. तर मग तिला नेसून दिली, पण तिच्याकडून काही चाललं जमेना. तरी कशी बशी आली ते, आणि तिथपर्यंत आली, उभी राहिली, बसली, गोष्टी केल्या. आणि तिला कसंच वाटून राहिलं होतं. आता म्हणे वहिनी मी लवकर जातो आणि लवकर साडी काढतो म्हणे, अशी म्हणून राहिली होती. तिला काही जमूनच नाही राहिलं होतं चालणं गेलं. स्वभाव किंवा कसा चांगला वाटून राहिला पण तिचा आहे ना. मोकळी आहे तशी बोला चालायला. हो हो, चांगला आहे स्वभाव किंवा चांगला आहे. आणि बोलते गेलतेही चांगली आणि आदरही करते आपला, ऐकूनही घेते.
आता तिला जसं जसं म्हटलं ना तसं तसं ऐकलं तिनं. शिरा बनवायला घेतला ना तेव्हा त्याच्या अगोदरही म्हणे आता म्हणे राधिकाताई तुम्ही सांगत जा म्हणे. आणि तिला स्वयंपाक वगैरे काही जमत नाही ना, तर आता शिकवा लागन. काय तिला स्वयंपाकही नाही येत करता? काहीच नाही येत? मग हा शिरा कोणा बनवला तर? अहो पिऊची तिला नाही येत, पण शिरा तिनंच बनवला. मी तिला जसं जसं सांगितलं ना तिनं तसं तसंच बनवलं. आणि मी तिथं उभीच होती ना, मग कसं बिघडणार आहे? मी सांगायला होतीच ना तिथं उभी. आता तिला काही स्वयंपाक पण येत नाही. आता हळूहळू सांगा लागं, शिकून जाईल. आता कसं कॉलेजमध्येच होती म्हणते, पहिले शिक्षण झालं शाळेतलं, नंतर हॉस्टेलमध्ये आली इकडे. हॉस्टेलमध्ये कायचं स्वयंपाक करावं लागते, टिफिनच येते. कायचं राहिलं मग शिकायचं. आणि आताही असं लग्न करून घेतलं. आणि माहिती आहे का पिऊची, त्यांचं असं गडबडीत लग्न करून झालं. कसं काय केलं तर तिने एवढ्या गडबडीत? मी विचारलं त्याने अंकुशले, पण त्यानं काही सांगितलंच नाही. खाली मान टाकून दिली होती. त्याला किती वेळा विचारलं काय कसं काय झालं, कसं काय केलं, पण काही बोललाच नाही तो. काहून पूनम बोलली का तुझ्यासोबत कसं काय एवढ्या गडबडीत झालं म्हणून? हो हो, तशी बोलायला मोकळी आहे ना ते. तिच्या मनात जे होतं ना ते पटापट बोलून दिलं तिनं. ते म्हणते तिघं बहीण भाऊ आहे म्हणते. आणि तिचे वडील म्हणते शेतकरी आहे म्हणते, शेतातच काम करते. आता ही आपल्या अंकुश भाऊजी सोबत शिकायला होती. आता यायचं दोघीचं प्रेम प्रकरण होतं. आता यायला लग्न तर करायचंच होतं, पण सध्या याचा विचार नव्हता. आता म्हणजे शिक्षण वगैरे होऊन जाते त्याच्यानंतर करू म्हणे. पण तिचा भाऊ त्याच कॉलेजमध्ये शिकायला आला म्हणते. तर त्यानं समजा त्याला हे दिसले आणि माहीत झालं. मग त्यानं घरात सांगितलं सगळं काही. मग कायचं, मग कुठं जाणं येणं बंद, कॉलेज बंद, सगळं काही बंद करून टाकलं. आणि म्हणते दुसऱ्या ठिकाणी लग्न जोडून दिलं आपल्या पूनमचं. काय लग्न? हो पिऊची, आता 15 दिवसानंतर तिचं लग्न होतं म्हणते. आणि त्या मुलासोबत तिची ओळखीनी पाडकीनी फोनवरही नाही बोलली. आणि एकदमच अनोळखी माणूस. आता गडबडीत तिच्या घरच्यानं लग्न जोडून टाकलं. काहीच नाही पाहिलं म्हणते का हे काही गलत कदम उचलून घेईन म्हणून. पण झालं तसंच. आता इले करायचं नव्हतं तिथं लग्न, ते आली निघून तिथून. आता 15 दिवसावर तिचं लग्न होतं. हो काय, मग हिचं काम नव्हतं काय? घरच्या लोकांना सांगा लागत होतं का बा मी याच्यासोबतच लग्न करतो म्हणून. घरच्यानं करून नसतं दिलं काय? थोडेसे नाराज राहिले असते, नंतर करून दिलं असतं ना. असा कदम नाही उचला लागत होता. अहो पिऊजी, हिनं खूप सांगितलं म्हणते घरच्या लोकांना का पोरगं चांगलं आहे, व्यसनी नाही आहे आणि हुशारही आहे, पुढे चालून त्याला चांगली जॉब लागन, सगळं काही सांगितलं म्हणते. पण हिचे आई वडील काही ऐकायला तयारच नव्हते. हिला खूप मारलं, एका खोलीत ठेवलं म्हणते कुलूप लावून. आणि खूप अत्याचार केले हिच्यावर. पण हिचं मनात हेच होते ना, अंकुशचीच होते ना. मग कायचं हिचं मन काही तिथं लागलंच नाही. मग आता हिचे वाटणं का मी तिथं राहीन तर मला लग्न करून देईन जबरदस्तीनं. म्हणून हिनं अंकुशजीला सांगितलं, अंकुश भाऊजीले, आणि निघून आले तिथूनच. आणि मग यानं डायरेक्ट कोर्ट मॅरेजच केली. कारण की हे 18+ आहे आणि ते 21+ आहे. आता कसं आहे राधिका, जमाना खूप पुढे चालला. आता नाही एका पसंतीनंच लग्न होऊन राहिले. आता पाय ना, माझ्या मित्राच्याही बहिणीनं पसंतीनं लग्न केलं म्हणते. आता मायबापाचं काहीच नाही राहिलं. आता मायबापाने नाही काय विचार करावं. असं लेकरीनं कदम उचलल्यापेक्षा ना लेकरीला पहिले विचारून घ्या का बाई तुला कोणतं पसंत आहे काय, का बाबू तुला कोणती पसंत आहे काय, मगच त्याचं लग्न करावं. नाही तर मग हे असं होते, ते तिला घरी नांदत नाही. आणि जर पोरगं राहिलं तर आणल्यानंतरही तिच्यासोबत काही चांगलं राहत नाही. मग काय 4 जणीचे जीवन बरबाद होते म्हटलं याच्या मागं. त्याच्यापेक्षा जिथं पोरीबाईचं पोराचं मन आहे ना तिथंच द्यावं. काही पडलं नाही आहे. शेवटी एवढं मोठं जीवन आहे, त्याच्या मनानं होईल तर कमीत कमी त्याचं जीवन तरी चांगलं राहील. नाही तर मग मन मारून राहावं लागते जीवनभर. हो ना पिऊची, पहा ना, जर तिच्या आई वडिलांना ऐकून घेतलं असतं ना तर आपणही घेऊन गेलो असतो तिथं, पाहुणे घेऊन मस्त लग्न झालं असतं धूमधडाक्यात, है नाही काय? आता आपल्या घरी तर कोणी रोकटोक करणार होतच नाही. फक्त तेवढा सासूबाई आहे, आता त्याला सांभाळून घेतलं असतं. हो बरोबर बोलून राहिली तू. पाय पण बोलण्यात खूप उशीर होऊन गेला. आता मला राधिका तू पटकीने आणून दे टिफिन. मी बॅग एक भरतो आणि निघतो. पाय 9:45 वाजून राहिले. जाईपर्यंत 10 होऊनच जाते. घे बरं पटकीने कर बरं. हो मी आत्ताच आणते. तुम्ही करा तुमची तयारी, काय काय घ्यायचं आहे तर तुम्हाला. मी आत्ताच टिफिन भरून आणते बॅगमध्ये. तशी अंकुशची पसंत मस्त आहे, छान आहे पोरगी, पाहाले स्वभावही चांगली आहे. पण कसं असं मायबापाच्या इथून हे असं आलं ना तर मायबापाची किती बदनामी होते, पोरीसोरीची बदनामी होते आणि आपल्याही घरची होते. आता तिच्या मायबापानं जर अशी नमती घेतली असती तर हिने काय असा पाऊल उचलला असता, हिने नाही उचलला असता ना. आता कसं मायबापावर असते ना ते, किती काही म्हटलं तरी समजून घ्यायला पाहिजे होतं थोडंसं. आता आपल्या अंक्यात कोणती खोट आहे, सगळं काही चांगलं आहे. आता शिकला तर अजून चांगलीच जॉब लागते, माझ्यापेक्षा चांगली जॉब लागते त्याला. आणि जमलं तर सरकारी नोकरी लागू शकते. पण काय आता नशिबाचा खेळ आहे. तर त्याच्या नशिबात असं असं ना लग्न धुमघट धडाक्यात नसनच ना, म्हणूनच असं झालं ना. हे घ्या पिऊची, याच्यात तुमचा टिफिन भरला म्हटलं. झालं काय झालं, बस दे आता पटकीने निघतो मी, आता उशीरून राहिला. अरे पुन्हा भाऊजी ऑफिसला चालले वाटते, वेळ झाला त्यांचा आहे ना, 10 वाजत आले ना आता. हो ऑफिसवरच चाललो मी. आता आहे ना राधिकाला सोबती आहे ना तू, आता करा दोघी जणी गोष्टी. मी चाललो, पहिला उशीरून राहिला. बरं राधिका येतो मी. हो काय झालं पुन्हा, काही पाहिजे होतं काय? नाही हो राधिका ताई, काहीच नाही पाहिजे. ही तुमची साडी आणली होती, तुम्ही दिली होती ना मला नेसायला, ती साडी आणली होती म्हटलं. कशाला आणली, राहू द्यायला पाहिजे होतं ना. आता तुझ्यावर तर साडी गिडी काहीच नाही आहे ना, ड्रेस आहे. राहू दे, काही काम किम पडलं तर घालशील मग.
राहू दे ना, कशाला आणली? नाही हो राधिका ताई, मी गिनी घालत बाप्पा आता साडी. पाहिलं मी साडी घालून. काय त्याच्यात बसता येत ना उठता येत. किती अनकम्फर्टेबल वाटते त्याच्यात. साडी गिडी नाही बाप्पा, जमतच नाही आपल्याला ते. आणि मी नाही घालत आता. हे तुमची साडी घ्या आणि बस ठेवून द्यायला. आता मला नका दाखवता ही साडी. अरे अरे अरे, तू तर घाबरूनच गेली साडीचं नाव ऐकून. असं नाही होत ना. आता सणावार आले तरी सुनवारीला घालायला लागते. आता तू कधी कधी अधूनमधून घालशील तर तुला सवय लागन. आणि तू म्हणशील कधी घालतच नाही तर मग कसं? मग जेव्हा कुठे जायची, कोणाची इथे जायची वेळ येईन, मग तेव्हा हेच ड्रेस घालून चाला कन. आणि मग दुसऱ्यांच्या साड्या पाहून मग म्हणशील करशील का हिची साडी चांगली वाटते, तिची साडी चांगली वाटते, पण घालताच नाही येणार तुला. हो का? हो म्हणा, तुझी साडी दुसऱ्यांच्या अंगावर चांगली वाटते, पण नाही हो जमत ना राधिका ताई. खूपच अनकम्फर्टेबल वाटते मला. पण तुम्ही म्हणून राहिला ना तर अधूनमधून एखाद्या वेळेस घालत जाईल. म्हणजे मग सणवार आले का मग एखाद्या वेळेस साडी घातली का जमून जाते मग, है नाही काय? पण मी एवढ्या वर्कवाली साडी नाही घालणार. मला एकदम हलकी फुलकी सिंपल साडी पाहिजे. एवढी वर्कवाली नाही पाहिजे. बरं बरं, तुला जसं वाटन तशी घाल. राधिका ताई, घ्या ना ही साडी, घ्या आणि ठेवून द्या अलमारीत. मी थोडा वेळ तर नेसली का धुवून टाकता. नाही ना, तसं नाही ठेवता येत. कारण की कसं, साडीचे खालचे घेरणं राहत काय, खालचे काटत चांगलेच भरून जाते. खाली लागते ना ते जमिनीला साडी, त्याच्यानं अब थोडा वेळही नसलो ना तर ते मोडलेच राहते. त्याच्यानं थोडीशी शॅम्पू टाकून देतो आणि वाढवून टाकून देतो, होऊन जाते. तसंच तुझं ठेवलं ना तर मग ते घाणेरडा वास येते त्याच्यात. आता थोडा वेळ घालो का जास्त वेळ घालो, आता घातली तर आहे ना त्याची घोडी मोडून जाते. म्हणून असं मग असं करा ना, अशीच्या अशी नका ठेवू. तुम्ही मला शॅम्पू देऊन द्या, मीच धुवून घेऊन टाकून देतो. कपडे किपडे धुता येते मला. आता हॉस्टेलवर मी स्वतःचे कपडे स्वतःच धुवत होती ना. हो का? बरं बरं, थांब मी तुला शॅम्पूची पुडी देते, तूच टाकून दे धुवून. द्या मग, द्या लवकर द्या, मी टाकून देतो. झाले बाप्पा भांडे. सकाळचे चहा पाण्याचे भांडे होते आणि ते पूनमनं शिरा बनवला होता ना तर त्याची भांडे होते. आणि खूप सारे भांडे झाले ना तर मग ते खूपच गयाटा दिसते. इथं गयाटा तिथं गयाटा, त्याच्यापेक्षा थोडे थोडे झाले, थोडे थोडे घासून घेतले, ते बरं राहते. आता दुपारचे निघन तेव्हा घासून घेईन नंतर. पण आता दुपारच्या जेवणाची तयारी करतो. राधिका ताई, झालं का पुन्हा? हो ताई, मी साडी ना चांगली धुतली आणि तिथंच दोरी होती ना त्याला लटकून दिली चांगली. आता वाढून राहिली ते. त्याच्यात बाल्टीत कपडे होते ना, सगळीची आंघोळ गिंघोळ झाली तर ठेवले होते ते धुवून टाकू काय? अहो ते कपडे धुतलेच आहे. मगाशी मी धुतले ते कपडे आणि बाल्टीतच राहून गेले. इकडे काम होतं ना तर इकडे येऊन गेली. आता फक्त त्याला पाण्यातून काढायचं आहे आणि वाहू घालायची आहे, बस. धुतले आहे ते कपडे. हो का ताई? बरं, मग मीच टाकून देतो ना, वाढायला टाकून देतो. पण हे काय, तुम्ही भांडे घासून घेतले? अगं थोडेसे तर भांडे होते, घासून घेतले. मग कसं, इथं सुचत नाही काही. भांडे खिंडे झाले ना बेसिनमध्ये जास्त तर मग सुचतच नाही काय करावं, काय धुवावं, काय ठेवावं. आणि मग भांडे कमी पडून जाते वापर करायसाठी, म्हणून धुवून घेतले. कारण की आता स्वयंपाक करायला लागत ना दुपारचा, तर मग त्याच्यासाठी भांडे लागत ना, मग ते खरकटलेच राहते, तर त्याच्यानं धुवून टाकून दिले. असं. पण राधिका ताई, आता दुपारी काय बनवा लागन तर? कायची भाजी बनवता आता? आता आता विचारायला लागन ना सासूबाईले काय बनवा लागते काय नाही. आता पोळ्या केळ्या टाकून ठेवून देतो. आता सासूबाई येईन तेव्हा सांगन काय बनवू काय नाही, तर मग ते बनवा लागन. अरे हे कसं काय, पोळ्या टाकून ठेवून द्या आणि सासूबाईची वाट पाहाव कशाची भाजी करा कशाची नाही. तर कोण आपल्या मनाने नाही करतायत का या घरात? आता पाय, थोडंफार सासूबाईचं ऐकाच लागते. आता त्याच जशा म्हणून तसं करावं लागते. एक दोन वेळेस काय झालं, माझ्या हातानं खूप जास्त भाजी बनवून केली होती, मग ती फेकण्यात गेली. तेव्हापासून नाही काय त्यांनी मला बजावलं चांगलं. म्हणे आता जेव्हापर्यंत मी सांगणार नाही म्हणे तेव्हापर्यंत कशाचीच भाजी नाही करायची म्हणे, आणि जे मी सांगितली तेच भाजी करायची म्हणे. म्हणून मग तेव्हापासून मी त्यांची वाट बघते. ते जे म्हणन ते करून देते, त्यांनी जे आणून दिलं ते टाकून देते, असं करते. मग काय करते आता, मोठ्याचंही ऐका लागते ना. आता आपल्या हातून एक दोन वेळा चूक झाली तर मग किती काही म्हटलं तरी टोमणे तर भेटतेच आपल्याला. एक दोन चुकीचे सारे जे आयुष्यभर टोमणे भेटते. आता तेव्हापासून मी त्यालाच विचारतो काय करायचं आहे काय नाही, स्वतःच्या मनानं नाही करत. हे असं काही बरोबर थोडी नाही. आपण दिवसभर किचनमध्ये काम करतो आणि आपल्या मनाने आपण काही बनवू नाही शकत काय? हे बरोबर नाही का सासूबाईचं? आता मी तिकडून साडी टाकून आली तर सासूबाई तर मला दिसलंही नाही. तिथं बसलंच राहते त्या हॉलमध्ये, दिसलंही नाही. त्या बसल्या नव्हत्या काही तिथं. मग आता ते येईन केव्हा, सांगन केव्हा, आपण करू केव्हा? अगं नाही ग, इथंच बसल्या असन त्या. कुठं जाणार आहे? इथंच बसल्या असन बाईजवळ. तेव्हापर्यंत आपण पोळ्या टाकून घेऊ ना. तू तेवढे कपडे टाकून दे, वाडायला टाकून दे आणि मी पोळ्या टाकून घेते. लवकर होऊन जाते. मग येतेच त्या सासूबाई, सांगते मग काय करायचं आहे काय नाही. बरं येते मग मी. लवकर टाकून येते तेवढे कपडे. तर चला मग मंडळी, आता मी टाकतो पोळ्या. आता वाट पाहतो सासूबाईची केव्हा येते केव्हा नाही, तर मग करतो भाजी. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. आता तुम्ही आम्हाला छान छान जे कमेंट केली होती ना त्याबद्दल धन्यवाद. करा, ज्याची कमेंट एकदम छान राहील, सुंदर राहील, तर त्यांची कमेंट आपण पिन करू. म्हणजे मी जर तुमची कमेंट पिन केली ना तर तुमची कमेंट सगळ्यात वर येईल.
आणि सगळ्यांना पहिले तुमची कमेंटच दिसणार आणि नंतर दुसऱ्या कमेंट दिसन. आता आपण सगळीचे नाव तर घेतोच, पण हे आता नवीन ट्रेंड आपण चालू केला म्हणून छान छान कमेंट करा. मग ज्याची कमेंट आवडेल त्याची कमेंट आपण पिन करू. पण त्या अगोदर प्लीज तुमच्या राधिकाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. कारण की हाईपमुळे काय होते, यूट्यूबला आपले व्हिडिओ लक्षात येते आणि तो तुमच्या राधिकाचे व्हिडिओ पुढे सरकवतो. म्हणून हाईप नक्कीच करा आणि प्लीज 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 तुमच्या राधिकाचे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायला मदत करा. आता आपण सगळे भाई बहिणीचे आपले नावं घेऊ ज्यांनी ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली. तसे तर तुम्ही सगळेच छान छान सुंदर सुंदर कमेंट करता, पण एक कमेंट आपण निवडत जाऊ. जेवढे कमेंट करता ना त्यामधून एक कमेंट आणि त्याची पिन करत जाऊ. ठीक आहे, आता आपण सगळ्याचे नावं घेऊ आपल्या माय बहिणीचे. सुनीताताई मोढवे मंचर, हितेश दहाके, शुभदाताई गोठणकर, गिरीश बोडखे नागपूर, सुजाताताई ढेरे, सोनूताई डहाके, प्राचीताई मुळे संभाजीनगर, लताताई गोरे, अनिताताई तायडे, कविताताई सुनारकर, समर्थ रमेश राऊत मंगळूरपीर वाशिम, प्रियंकाताई मून वर्धा, मनीषाताई फोंदके, खुशाल उगेमुगे मराठी, लताताई अरुण कमाडी, कुमुदताई उघाडे, अभि, मृदुलाताई अंगारे, शोभाताई खारोटे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, वैशालीताई इंगडे, प्रियंकाताई वानखडे, ज्योतिताई पोचलवार, फरजाना खान. तर या सर्वांचे खूप 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 आभार ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.